तुम्हाला माहित आहे का? एका भारतीय सैनिकाने दुसऱ्या देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. कोण आहे हा सैनिक? चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार, मी ईशांत आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 334 पॉवर्ड बाय GoPrack.com. भारतीय सैन्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाणारे एक विलक्षण नाव म्हणजे परमवीर चक्र विजेते कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया. हे तरुण अधिकारी जागतिक शांततेसाठी लढताना रणांगणावर अप्रतिम साहस दाखवून अमर झाले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्या वीराला वंदन करतो, ज्याने कर्तव्याला सर्वोच्च स्थान देत शेवटच्या श्वासापर्यंत रणभूमीवर जिद्दीने उभे राहिले. 29 नोव्हेंबर 1935 रोजी पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील जंबाल गावात त्यांचा जन्म झाला. नॅशनल डिफेन्स अकादमी व नंतर इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रगती केली. 1975 साली त्यांची नियुक्ती गोखला रायफल्स या नामांकित बटालियनमध्ये झाली. मात्र त्यांची शौर्याची खरी परीक्षा मातृभूमीपासून हजारो किलोमीटर दूर आफ्रिकेतील काँगोच्या अस्थिर वातावरणात घ्यायची होती. 1960 नंतर नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या काँगोमध्ये राजकीय अस्थिरता, जातीय तणाव आणि बंडखोरांचा उद्रेक झाला. मोईस तोंबे त्यांच्या नेतृत्वाखाली कातांगा प्रांताने वेगळेपणाची घोषणा केली व देश जवळजवळ गृहयुद्धात ढकललं गेलं. या धोकादायक परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करून शांतता राखण्यासाठी ONUC मोहीम सुरू केली. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.